आणि आता सुरुवात करूया स्पेशल रिपोर्टला। 48 तास होय, काउंटडाऊन सुरू झालाय। काउंटडाऊन आहे मनोज जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमचं। हे अल्टिमेटम आहे फडणवीस सरकारसाठी। 2 दिवसांमध्ये फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर गणपती घेऊन मुंबईत धडकण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। आता राज्य सरकार मनोज जरांगेंना मुंबईत प्रवेश करू देणार की मुंबई बाहेरच रोखण्यात यशस्वी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आजचे दिवस तुम्हाला प्रेमाने विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे। आम्हाला मुंबईला यायचं नाही, आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्यावर। आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही, तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी सरकारचं देऊन तुला टाकू शकता। मनोज जरांगेंचं ठरलंय, दिवस ठरलाय, वेळ ठरली आहे आणि मार्गही ठरलाय। 27 तारखेला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी आंतरवाली सराडीतून मनोज जरांगे त्यांच्या हजारो आंदोलकांसह मुंबईसाठी कूच करणार आहे। मुंबईत गणपती बाप्पाच्या स्वागताचा गुलाल उधळताना मराठा आंदोलनाच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तयार रहा असं आवाहन करायला जरांगेंनी सुरुवात केली आहे। मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल टाकायचा। बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे, त्याला सांगायचं मुंबईला चाल। सर्वांना मुंबईला येण्याचं आवाहन करणाऱ्या मनोज जरांगेंचा मुंबईला येण्याचा प्रवास कसा असेल याचंही नियोजन आता पूर्ण झालंय। 27 ऑगस्टला आंतरवाली, साष्ट पिंपळगाव, आपेगाव, पैठण, पांढरीपूल, मिरीनाका, शेवगाव, घोटण, अहिल्यानगर, कल्याण फाटा, आळे फाटा, नारायणगाव आणि जुन्नर पर्यंतचा प्रवास होईल। त्यानंतर 28 ऑगस्टला जुन्नर, राजगुरू, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे ते आझाद मैदानात पोहोचतील। या प्रवासात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील मराठ्यांना काही काळासाठी आपापले कामधंदे बंद ठेवण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय। राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी काम धंदे बंद, नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने काम धंदे बंद करा, सगळं बंद ठेवा सध्या। आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण। असा उठाव पुन्हा होणार नाही। असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही। मुंबईला आंदोलनाला बाहेर पडण्यापूर्वी आपल्या मागण्या मान्य करण्याचं आवाहन देखील जरांगेंनी सरकारला केलंय। त्यासाठी त्यांनी आपल्या मागण्या पुन्हा एकदा जाहीरपणे मांडल्या। मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे संस्थानांची गॅझेटियर लागू करा, कुणब्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देणाऱ्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा, आंतरवालीतल्या लाठीमारा वेळचे मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घ्या आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करा, अशा जरांगेंच्या मागण्या आहेत। हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे, अंमलबजावणीसह। त्याच्यावरती अभ्यास चाललाय, ऐकून घेणार नाहीत। खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत। तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही। त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक जे काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही। 58 लाख नोंदीचा आधार आहे, आता कसं काय? बाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीसीत त्यांना कोणता आधार आहे? कुठलाच नाही, तरी त्यांना दिलं। आम्हाला तर आधार आहे, आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय, सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट त्यांच्या पुढे। आपण अंतरवाली सोडण्यापूर्वी सरकारनं मराठा आणि कुणबी एकच असल्याचा GR काढावा असा अल्टिमेटम देखील त्यांनी दिलाय। आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही। तुमचंच तुम्हाला सांगतो आड मोठं कोण आहे म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब। मराठा आणि कुणबी एक GR काढा, आणखीन 2 दिवस तुमच्या हातात आहे, त्याची अंमलबजावणीच पाहिजे। मी अंमलबजावणीशिवाय एकाही मागणीत मागे सरकू शकत नाही। मनोज जरांगेंच्या या आंदोलनावर भाजपनं सध्या सावध भूमिका घेतल्याचं चित्र आहे। आपल्या मागण्या मांडणं यात काहीच गैर नाही। लोकशाही पद्धतीने आंदोलन करणं याला विरोध कोणी करण्याचं कारणच नाही। आपल्या मागण्यांसाठी आक्रमक कायद्याच्या चौकटीत होणं याचं स्वागतच आहे। आणि म्हणून मराठा समाजाच्या मागण्या, मराठा समाजाला आवश्यक असलेले निर्णय या बाबतीत सरकार सकारात्मक आहे आणि सरकारचे निर्णय सकारात्मकच राहतील। तर जरांगेंना कोणाचंही राजकीय पाठबळ मिळत नसल्याचं सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांना निष्पक्षतेचं सर्टिफिकेट दिलंय। ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना अनेक लोक फॉलो करतात
आणि त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर ते त्या पद्धतीने एखादं आंदोलन असेल, उपोषण असेल, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत त्यांनी करून दाखवलेल्या आहेत. तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आणि तो कुठेही त्यांना राजकीय वगैरे बॅकिंग तिथं नाही आहे. त्यामुळे ते स्वतःच्या लेवलवर त्यांनी एखादी गोष्ट ठरवली असेल तर त्या पद्धतीने ते व त्यांचे कार्यकर्ते मिळून ते करून दाखवतील असं वाटतं. दुसरीकडे मनोज जरांगेंच्या मागण्या आणि त्यांची आंदोलनाची पद्धत या दोन्हीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार टीका केली. शिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादीतून जरांगेंना बळ मिळत असल्याचं म्हणत खळबळ उडवून दिली आहे. आरक्षणाचा तुकडा कोणीही पाडू शकत नाही. बेकायदा तुम्ही मागण्या करताय, शासकीय लेवलला पण काही बोगस कुणबी सर्टिफिकेटसाठी शासन मदत करतंय, हे सर्व बेकायदा आहे. जर जरांगेंनी जर कुंडका पाडला काय म्हणताय, तुकडा पाडला त्यांनी, तर महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या बलुत्याचं, आलुत्याचं, भटक्या विमुक्ताचं आरक्षण त्या दिवशी संपलेलं असेल आणि ते लोकनियुक्त शासनाच्या वतीनं संपलेलं असेल असं मी जबाबदारीनं सांगतो. काय वाटतं त्यांच्या आंदोलनाचा फरक दिसेल? आंदोलन ते दादागिरी करतायत, दुसरं काही फरक दिसायचं काय कारण नाही. कायदा आणि सुव्यवस्थेनं त्यांचं काम केलं पाहिजे. अजित पवारांचं समर्थन आहे, शरद पवार कुटुंबियाचं समर्थन आहे, त्यांच्याकडनं रस्ते पुरवलं जातं. निश्चित बजरंग सोनवणे काल सर्व रॅलीमध्ये, मिटिंगामध्ये सहभागी झालेत. मग बजरंग सोनवणे जास्त मदत करतायत का सोळंकी जास्त मदत करतायत का पंडित जास्त मदत करतायत? त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली. विचारानं ते एक आहेत, आचारानं एक आहेत, परत त्यांचा मालक एक आहे आणि मालकांमध्ये परत एक आहे. खूप लोकांचं समर्थन आहे आणि सगळ्यांचा एकच अजेंडा आहे, देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं. जाऊ द्या ते देवेंद्र फडणवीसांना, आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला ते टार्गेट करतायत. आमचं म्हणणं असं आहे की सत्तेमधून बाहेर पडावं ना अजितदादा पवारांनी. तर जरांगेंविरोधात कोर्टात जाण्याची तयारी वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे. जरांगेला मला हेच सांगायचं आहे की ज्या प्रकारे त्यांनी धार्मिक तेढ सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ते म्हणतायत की आम्ही घुसूत, कसं घुसूत, तर गणपती बाप्पा घेऊन येऊ, म्हणजे त्यांना धर्माला सुद्धा कुठेतरी अंतर्भूत मध्ये आणायचंय आणि राजकीय डाव हे करण्यासाठी जे आहे अशा प्रकारचं त्यांचं चाललेलं जे कृत्य आहे ते कृत्य थांबलं पाहिजे, FIR झाला पाहिजे. गेल्यावेळी मुंबईत धडकण्यासाठी निघालेला जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईतून माघारी धाडण्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिष्टाईला यश आलं होतं. यावेळी काहीही झालं तरी मुंबईत पोहोचण्याचा निर्धार जरांगेंनी व्यक्त केलाय. गणेशोत्सवाच्या ऐन धामधुमीत मराठी आरक्षणासाठीचं हे वादळ मुंबईत पोहोचणार की त्यापूर्वीच जरांगेंची समजूत घालून मुंबईत पोहोचण्यापूर्वीच हे वादळ शांत करण्यात सरकारला यश येणार, हे पुढच्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.